अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावात 2 धक्कादायक घटना। रुग्णांना बांबू झोडीवरून उचलून उपचारासाठी रुग्णालयात। वेहगी परिसरातील आरोग्य व वाहतूक सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना आज पुन्हा जीवघेणा अनुभव आला। पहिली घटना वेहगी बारीपाड्यात घडली। रानू सुनील तडवी वय 25 या महिलेला पहाटे 3 ते 3:30 सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्या। गावात रस्ता नसल्याने व वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी बांबू झोडीच्या सहाय्याने तब्बल 7 किलोमीटर पायी तिला उचलून नेले। मध्येच देवनदी ओलांडून मोठ्या कष्टाने रुग्णाला नेण्यात आले आणि अखेर 102 ॲम्ब्युलन्स मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा येथे दाखल करण्यात आले। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। दुसरी घटना वेहगीच्या आमराईपाड्यात घडली। शिवलीबाई खिमजी बसावे वय 45 या महिला शेतात काम करत असताना सर्पदंशाच्या शिकार झाल्या। गावात मोबाईल रेंज नसल्याने 108 ॲम्ब्युलन्सला कॉल करणे शक्य झाले नाही। शिवाय रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा बांबूच्या झोडीच्या सहाय्याने 4 किलोमीटर प्रवास करून देवनदी पार करत गोंडामालपर्यंत नेले। तेथून खासगी वाहनाने त्यांना पिंपळखुटा येथे आणण्यात आले। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे रेफर केले। दरम्यान वेहगी गावकऱ्यांनी रस्ता व पूल बांधणीसाठी अनेक वर्षापासून निवेदन दिले असून 30 सप्टेंबर 2024 रोजी रास्ता रोको आंदोलन आणि नुकतेच 10 सप्टेंबर रोजी जन आक्रोश आंदोलन केले। मात्र संबंधित विभागाने केवळ आश्वासन दिले असून आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर उलट गुन्हे नोंदविण्यात आले। या परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे। दिलीप पाडवी, जलपत तडवी, सीपा तडवी, अनिल तडवी, सुनील वडवी, गीताबाई पाडवी, सुकुमा तडवी, मम्मिता तडवी, प्रीतिलता पाडवी आदींनी सांगितले की आम्हाला अजून किती जीव गमवावे लागणार। शासनाने तातडीने पूल व रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल। लोकविश्वास टीव्ही न्यूजसाठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार।